जय श्रीकृष्ण. आज आपली 28वी गोष्ट आहे. याच्या आधी आपण 27 गोष्टी बघितल्या. बघा, आपण गोवर्धन पूजेचा उत्सव प्रतिपदेला साजरा झाला. या उत्सवानंतर इंद्राच्या आज्ञेवरून संवर्तन मेघांनी वृंदावनात सतत 7 दिवस मुसळधार पाऊस पडला. 9 दिवसापर्यंत आकाश मेघाच्छादित असल्यामुळे चंद्राचे दर्शन झाले नव्हते. 10व्या दिवशी इंद्राने श्रीकृष्णाची पूजा केली होती आणि सर्व संकट निवारण झाले होते. तदनंतर शुक्ल एकादशीला चा दिवस उजाडला. नंद महाराजांनी दिवसभर उपवास धरला. द्वादशीच्या पहाटे स्नान करण्याकरिता ते यमुनेवर गेले. त्यांनी यमुना जडात खोलवर प्रवेश केला व बुडी घेतली. परंतु त्याच वेळी तेथे वरुण देवाचा एक दूत आला व त्यांना कैद करून तो दूत त्यांच्या कैद करून वरुण लोकात घेऊन गेला. त्या सेवकाने नंद महाराजांना वरुण देवासमोर प्रस्तुत करून त्यांनी निषिद्ध समयी यमुना जळात उतरून स्नान केल्याबद्दल त्यांच्या पुढे तक्रार मांडली. ज्योतिर्गणनेनुसार नंद महाराजांनी आसुरी समयाला स्नान केले होते. वस्तुतः आपण द्वादशीला पहाटे सूर्योदयापूर्वी स्नान करावे आणि नंद महाराजांची इच्छा होती. तथापि त्यांना पहाट झाल्यासारखे वाटून ते उठले होते आणि काहीसे लवकरच स्नानाला यमुनेवर येऊन त्यांनी निषिद्ध समयी यमुने स्नान केले होते. परिणामतः त्यांना कैद करण्यात आले. बघा, स्नान करण्याचं पण काही वेळी असतात. त्याला देवस्नान, आसुरी स्नान किंवा मग मनुष्य स्नान अशा उपमा दिल्या जातात. जो ब्रह्ममुहूर्तावर आंघोळ करतो ते देवस्नान घडतं, उशिरा करतो ते आसुरी स्नान घडतं. पण त्याच्या आधी सुद्धा आपले हे नंदबाबांना त्या दिवशी वेळ समजला नाही. ते खूप लवकर उठले त्या दिवशी, म्हणजे 3च्या आत ही आसुरी काळ समजलं जातं. आणि ते त्या काळात त्यांना असं वाटलं आता चला एकादशी झाली. पूर्वीच्या काळी काही लाईट वाईट नसायचे, त्याच्यामुळे ते लवकर झोपायचे आणि लवकर उठले. आणि त्यांना असं वाटलं चला आता द्वादशी, एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशी, आपण यमुनेमध्ये आंघोळ करू आणि आपले सकाळचे लवकर पाठपूजा आवरू. म्हणून ते घाईघाईमध्ये त्यांनी घड्याळ, काही त्या काळात घड्याळ होती की नाही माहिती नाही, पण ते घाईघाईत रोजच्या प्रमाणे निघून गेले. आणि आंघोळीला खोल पाण्यात उतरल्यावर त्यांना वरुण राजाचे कैदी धरायला आले. आणि मग जे त्या नंदबाबासोबत जी मुलं गेलेली होती, जी सोबती होते त्यांच्यासोबत, ते परत आले घरी. आणि त्यांनी कृष्णाला सांगितलं की नंदबाबाला डोहामधून कोणीतरी आतमध्ये घेऊन गेलेलं आहे. आणि हे ऐकून कृष्ण आणि बलरामांनी समजून गेले की नंदबाबांना वरुण राजाचेच कैदी घेऊन गेले असतील. आणि म्हणून लगेच बलराम आणि कृष्ण उठले आणि ते त्या यमुना डोहामध्ये गेले. आणि तिथे गेले तर वरुण राजांनी नंदबाबांना ठेवलेलं होतं. त्यांनी सांगितलं की निश्चित काळी स्नान केल्यामुळे त्यांना आम्ही आणलेलं आहे, पण कृष्ण भगवान तुम्ही साक्षात विष्णूचा अवतार आहात, तरी आम्हाला माफ करा आणि नंदबाबांना आम्ही सोडून देतो, तुम्ही त्यांना घरी घेऊन जा. त्यांनी लगेच त्यांना सोडून दिलं. वरुणाचा सेवक नंद महाराजांना घेऊन गेल्यावर त्यांच्याबरोबर स्नानासाठी आलेले त्यांचे सोबती श्रीकृष्णाला जाऊन सांगितलं. आणि ते अशा रीतीने भगवान श्रीकृष्णाने आपल्या पित्याची सुटका केली व त्यांना त्यांच्या बांधवांमध्ये आणले. नंद महाराजांना सुखरूप असल्याचे पाहून त्यांना अतिशय आनंद झाला. नंद महाराजांना मात्र वरुण लोकातील घटित झालेला प्रसंग पाहून अतिशय आश्चर्य वाटले. कारण नंदबाबांनी त्यावरून यांच्या दूतासोबत गेल्यानंतर त्यांनी तिथे पाहिलं, इतकं सुंदर, इतकं ऐश्वर्य, इतकं छान रमणीय ठिकाण होतं ते. आणि त्यांनी भगवान कृष्णाची आणि बलरामाची खूप चांगल्या पद्धती आदर सत्कार केला. हे बघून कुतूहल वाटलं. त्या घटनेने आपल्या मित्रामध्ये व बांधवांमध्ये वर्णन करून ते सांगू लागले. वस्तुतः भगवान श्रीकृष्ण जरी अतिशय अद्भुत प्रकारची कार्य संपन्न करीत होते, तरी त्यांचे माता पिता नंद महाराज व यशोदा माता हे आपला पुत्र साक्षात भगवान आहे असा विचारही करू शकत नव्हते.
ते नेहमीच त्यांना आपले प्रिय मुलं समजत होते. अशा रीतीने श्रीकृष्ण भगवान असल्यामुळे वरुण देवाने त्यांची सन्मानपूर्वक पूजा केली असली तरी नंद महाराजांनी ही वस्तुस्थिती स्वीकारली नाही. उलट ते असे समजू लागले की कृष्ण असे चमत्कारिक बालक आहे की वरुण देवाने देखील त्याला सन्मान दिला होता. परंतु नंद महाराजांचे मित्र गोप मंडळी हे मात्र श्रीकृष्ण वास्तविकपणे भगवान आहेत की काय आणि ते आपणा सर्वांना मुक्ती देणार होते की काय हे जाणून घेण्यासाठी उत्सुक झाले. ते सर्वांना मुक्ती देणार होते की आपापसात श्रीकृष्णाबद्दल चर्चा करू लागले. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्यांना मनोभाव जाणून त्यांना दिव्य जगाचे दर्शन घडविले आणि त्यांना त्यांच्या भगवत धामातील प्रवेशाबाबत आश्वस्त केले. सामान्यपणे या भौतिक जगात संसारी लोक केवळ काबाड कष्ट करण्यात गर्क झालेले असतात, परंतु त्यांना याची जाणीव नसते की दिव्य जग म्हणून ओळखले जाणारे दुसरेही एक जग अस्तित्वात आहे आणि तेथील जीवन शाश्वत आनंदी ज्ञानपूर्ण आहे. भगवद्गीतेत म्हटल्याप्रमाणे या दिव्य धामात गेलेल्या मनुष्य दुःखपूर्ण मर्त्य जगात कधीही परत येत नाही. एक दिव्य आकाश आहे, ते या भौतिक आकाशाच्या फार फार पलीकडे आहे. संपूर्ण भौतिक शक्तीतील असंख्य ब्रह्मांडाच्याही पलीकडे आहे. तर अशा भगवान वैकुंठ लोकाचे वास्तविक स्वरूप त्यांना प्रकट करून दाखविले. अशा रीतीने श्रीकृष्णांनी व्रजवासी जनांना असीम ज्ञानमय अशा शाश्वत अस्तित्वात असणाऱ्या दिव्य जगाचे दर्शन घडविले. तेथे या भौतिक जगात रूपाच्या अनेक श्रेणी आहेत आणि अशा रीतीने भगवान श्रीकृष्णानंद महाराजांनी समवेत सर्व गोपजनांना बरोबर घेऊन एका यमुनेलगतच्या सरोवराकडे आले. अक्रूराला भविष्यात याच ठिकाणी वैकुंठ लोकाचे दर्शन करविण्यात आले होते. या सरोवरावर आल्यावर सगळ्यांनी स्नान केले आणि त्यांना तेथे वैकुंठ लोकाच्या वास्तविक स्वरूपाचे दर्शन झाले. नंद महाराजांसहित सर्वजण ब्रह्मज्योतीसहित वैकुंठ लोकाचे दर्शन करून अतिशय आनंदी झाले. सरोवराबाहेर आल्यावर उत्तम प्रार्थनांनी पूजन होत असलेल्या श्रीकृष्णाचे त्यांनी दर्शन केले. असं आपलं आजचं ही छान छान गोष्ट इथे संपली आहे. जय श्रीकृष्ण.